jungle. पंतप्रधानांनी तापा कमी केला. आता राज्यातील मंत्रीही दुचाकीवरून फिरतील का? जयंत पाटील यांचा टोला. वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला इंधन बचतीचे आवाहन केले होते. या सल्ल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट, माजी मंत्री जयंत पाटील यांनी भाजप आणि राज्य सरकारवर मिश्किल शब्दात टीकास्त्र सोडले. ईश्वरपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी इंधन बचतीचा नवा फॉर्म्युला मांडत सत्ताधाऱ्यांची फिरकी घेतली. जयंत पाटील म्हणाले की देशाची आर्थिक परिस्थिती पाहता जनतेने काटकसर करावी असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. मात्र ही बचत केवळ जनतेनेच का करावी? मंत्र्यांच्या ताफ्यात 10 ते 15 गाड्या असतात. जर खरोखरच पेट्रोल आणि डिझेलची बचत करायची असेल तर मंत्र्यांनी आपला ताफा कमी करून केवळ एका गाडीने किंवा एक सुरक्षा रक्षकासोबत फिरणे गरजेचे आहे. यावेळी पाटील यांनी व्हायरल व्हिडिओचा संदर्भ दिला. ती म्हणाले, मी टीव्हीवर एक व्हिडिओ पाहिला ज्यात पंतप्रधानांनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करून केवळ 2च गाड्या ठेवल्याची दिसली. जर पंतप्रधान स्वतःपासून अशी सुरुवात करत असतील तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनीही त्यांचे अनुकरण करायला हवे. मुख्यमंत्री सध्या अनेकदा लोकांच्या भेटीसाठी फिरत असतात. याचा संदर्भ देत पाटील यांनी उपरोधिकपणे म्हटले की मुख्यमंत्री आता दुचाकीवरून फिरत असल्याचे आपण पाहतोय. त्यांचे अनुकरण करून आता राज्यातील संपूर्ण मंत्रिमंडळच मोटरसायकलवरून फिरायला लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने इंधन आणि पैशाची मोठी बचत होईल. या भाषणाद्वारे जयंत पाटील यांनी इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारला घेरले असून सामान्यांना सल्ला देण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या खर्चात कपात करावी असा टोला लगावला आहे. 2013ला मनमोहन सिंगांनी घेतलेली होती. जरा आर्थिक परिस्थिती काठावर आल्यावर त्यावेळी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेलं होतं की देशात आर्थिक परिस्थिती थकलेली आहे, वाईट परिस्थिती यायला लागली अशा अर्थाचं ट्विट 2013ला केलेलं. आज तेच म्हणतात की पंतप्रधानांनी जी घोषणा केलेली आहे त्याविषयी कुणी काही थट्टा करू नका. थट्टा कोणीच करत नाही. पण मंत्र्यांच्या मागे 10-10, 15-15 गाड्या फिरतात. लोक आपली बघत बसतात. इकडून तिकडे मंत्री जातात. आता एक मंत्री गेला तर दुसरा मंत्री व्हायला तयार असतो. त्यामुळे मंत्र्यांच्या जीवितासाठी 5-5, 6-6 पोलिसांच्या गाड्या ठेवायची काही गरज नाही. एक बॉडीगार्ड, एक पोलीस बस. जर सगळ्याच पैशाची बचत करायची असेल, पेट्रोलची करायची असेल, अन्नधान्याची करायची असेल तर स्वतः कृतीतून आणून पंतप्रधानांनी देखील 2च गाड्यांवर ताफा आणलाय असा एक टीव्हीवर व्हिडिओ बघितला मी त्या दिवशी. त्यांची गाडी आणि मागे एक गाडी. आणि मला अपेक्षा आणि खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री देखील त्यांच्याच गाडीतनं फिरतील. आता ते तर मोटरसायकलवर फिरायला लागलेत त्यामुळं काय प्रश्नच नाही. त्यामुळे त्यांचं अनुकरण महाराष्ट्रातले दुसरे सगळेच मंत्री करतील आणि सगळं मंत्रिमंडळ मोटरसायकलवर येईल अशी अपेक्षा या निमित्तानं आपण शेवटी आपली अपेक्षा व्यक्त करणं आपल्या हातात आहे.